आज चाललो होतो मुंबईला फिरायला. घरातून निघतानाच ना उशीर झालेला होता, कारण घरामध्ये सुद्धा प्रमोशनचे शूट होते आणि जाताना सुद्धा प्रमोशनचे शूटच होते. खायला वेळ नव्हता भेटला, त्यामुळे खाल्लं आणि फायनली आम्ही पोहोचलो मुंबईला. इकडची सगळ्यात आवडती माझी गोष्ट म्हणजे कोणी कोणाला जज करत नाही. छोट्या कपड्यांचं बोलते मी, नाहीतर आपल्या इथं असाय जरा काय कपड्यात बदल केला की लगेच डायलॉग मारतात, पैसा आला की कपडे छोटे झाले, नाही का? इकडे कसं आहे, काय जरी घालून गेलं ना आपल्याला कम्फर्टेबलच वाटतं. आता आम्ही इथे भर उन्हाचं ना मरीनला पोहोचलेलो होतो. माणूस करपल एवढं ऊन होतं, पण हवा सुद्धा तशीच थंडगार येत होती. आणि आमच्या मॅडमला स्वतःचं चप्पल सोडून मम्मीचं चप्पल घालण्यात काय मज्जा येते काय माहिती. आणि आज कपड्याची चिमणीच्या जमीनदारी ना चिमणीच्या पप्पाकडे दिलेली, तर ह्यांनी तर डायरेक्ट हिला अण्णाच बनवलं होतं. पण आमचा बारका अण्णा तर सारखा लुंगीच उचलत होता. जास्त काय फिरवाय त्याला भेटलंच नाही, कारण का तर उशिराच गेलो होतो. त्यामुळे सकाळी गेलो असतो तर तिथं गाड्या असतात फिरवण्यासाठी, मग काय पैसे भरून आपलं फिरलो असतो. आणि माझ्याकडे ना आयफोन होता, त्याच्यामधलं चार्जिंग सुद्धा संपलं होतं. शूट तिकडचे होते त्यामुळे फिरलेले जास्त काही शूट घेताच आले नाहीत मला. इकडे आल्यानंतर ना एक मनाला लय भारी शांती भेटते बरं. आणि इकडे आम्ही ना जहाजा बघत होतो. इथे ना आम्ही एक गोष्ट नोटीस केली, काय ती माहिती आहे का? पोरं ना केक बुके सगळं घेऊन जाऊन ना समुद्राच्या मध्ये जाऊन प्रपोज मारत होते. आता सांगा काय बोलावं यासने. आपल्याला तर बोट मध्ये बसायचीच भीती वाटते, मध्ये गेलं बुडलं बिडलं तर काय करावं. इथल्या कपलनी मस्त असा दिमाग लावलाय, समुद्राच्या मध्ये जाऊन प्रपोज मारतायत. चिमणीच्या पप्पांना तर टोमना सुद्धा मारला की तुम्ही असं काय नाही केलं माझ्यासाठी. आता फिरत फिरतच आम्हाला संध्याकाळ झालेली होती. अख्खी मुंबई ना लाईटीनं चमकलेली होती. पण ह्या मुंबईच्या चमकीत ना लोक येडी होतात, म्हणूनच निघून आलो पुन्हा घरी.